हे 5 संघ वर्ल्ड कपमधून झाले बाहेर. टाटा बाय बाय. हे 4 संघ पोचले सुपर 8मध्ये. अजून 5 जागेसाठी लढाई सुरू आहे. तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण, कोणते संघ सुपर 8मध्ये पोचलेले आहेत आणि कोणते संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेले आहेत आणि आणखी 5 कोणते संघ सुपर 8च्या शर्यतीत आहेत, सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. त्या ग्रुपमधून कोणते संघ सुपर 8साठी पात्र झालेले आहेत आणि कोणते संघ बाहेर पडलेले आहेत आणि कोणते संघ अजून सुपर 8च्या शर्यतीत आहेत, हे ग्रुपनुसार आपण पाहूया. ग्रुप एमध्ये भारताची टीम सुपर 8मध्ये पोचलेली आहे आणि नामिबिया ही एकमेव टीम आहे जी सुपर 8मधून बाहेर पडलेली आहे आणि नेदरलँडचा सामना भारतासोबत आहे. भारतासोबत नेदरलँड जिंकू शकत नाही, त्यामुळे नेदरलँड ही थोडक्यात बाहेर पडलेली आहे. तर आता अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही टीमांमध्ये शर्यत आहे. ग्रुप एमधून दुसरी टीम. जर पाकिस्तानचा नामिबियाने पराभव केला तर अमेरिकेची टीम सुपर 8मध्ये पोहोचू शकते आणि जर पाकिस्तानने नामिबियाला पराभूत केले तर पाकिस्तानची टीम सुपर 8मध्ये पोहोचू शकते. तर बोलायचं झालं तर ग्रुप बीमध्ये अजून पेच आहे. श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया या 3 टीमही अजून शर्यतीत आहे. सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. यामध्ये जर ऑस्ट्रेलिया पराभूत झाले तर ऑस्ट्रेलियाची टीम देखील सुपर 8मधून बाहेर पडू शकते. परंतु या मॅचमध्ये जर ऑस्ट्रेलिया टीमने विजय मिळवला तर या ग्रुप बीमध्ये मोठी टक्कर असणार आहे. टॉप सुपर 8मध्ये पोहोचण्यासाठी हे 3ही संघ शर्यतीत असणार आहेत. तर ग्रुप बीबद्दल बोलायचं झालं तर ओमान ही एकमेव टीम सुपर 8च्या बाहेर पडलेली आहे. ओमानाने थोडक्यात आयर्लंड ही पडलेली आहे. तर ग्रुप सीबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 2 टीमा ऑफिशियली सुपर 8साठी क्वालिफाय झालेल्या आहेत आणि स्कॉटलंड, इटली आणि नेपाळ हे 3 संघ सुपर 8मधून बाहेर पडलेले आहेत. आता ग्रुप डीमध्ये फक्त साऊथ आफ्रिकेची टीम सुपर 8साठी क्वालिफाय झालेली आहे आणि थोडक्यात आता न्यूझीलंड टीमचा एक सामना शिल्लक आहे. तो सामना जर न्यूझीलंड टीमने जिंकला तर न्यूझीलंड टीम देखील सुपर 8साठी क्वालिफाय होईल. आणि ग्रुप डीमधून अफगाणिस्तान, UAE आणि कॅनडा हे 3 संघ बाहेर झालेले आहेत. म्हणजे ऑफिशियली अजून कोणीही बाहेर झालेले नाही, परंतु फक्त साऊथ आफ्रिका सुपर 8साठी क्वालिफाय झालेलं आहे आणि सर्व टीमा टक्करमध्ये आहेत. परंतु न्यूझीलंड सर्वांमध्ये वरचढ आहे. तर मित्रांनो, असे असणार आहे पॉईंट टेबलचे समीकरण. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणते 8 संघ सुपर 8साठी क्वालिफाय होतील? आता 4 संघ सुपर 8साठी क्वालिफाय झालेले आहेत, आणखी 4 संघ शिल्लक आहेत. तर कोणते 4 संघ सुपर 8साठी पात्र ठरतील? आपणास काय वाटते, आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.